नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासमोर आहे 5 फेब्रुवारी 2026चा इकॉनॉमिक टाइम्स अंक. आणि वरवर पाहता या अंकात एक मोठा विरोधाभास दिसतोय. हो, अगदी. एका बाजूला असं दिसतंय की काही भारतीय कंपन्या सणासुदीच्या मागणीमुळे जोरदार नफा कमवत आहेत, तर दुसऱ्या बाजूला जागतिक बाजार आणि विशेषतः तंत्रज्ञान क्षेत्रात एक प्रकारची भीती पसरलेली आहे. बरोबर. आणि आपला आजचा उद्देश केवळ या बातम्या वाचणं नाही, तर या तेजी आणि मंदीच्या खेळात नक्की कोणते मोठे संकेत दडले आहेत हे समजून घेणं आहे. म्हणजे वरवर दिसणाऱ्या आकड्यांच्या मागे दडलेली खरी गोष्ट काय आहे याचा आपण आज सविस्तर आढावा घेऊया. उत्तम. चला तर मग सुरुवात करूया भारतीय कंपन्यांच्या तिमाही निकालांपासून, कारण तिथे आपल्याला या कथेची तेजीवाली बाजू दिसते. पहिलीच बातमी आहे अपोलो टायर्सबद्दल. त्यांचा नफा तब्बल 40% वाढला आहे. हो, हे आकडे खूपच प्रभावी आहेत. निश्चितच. यामागे 2 प्रमुख कारणं आहेत. एक म्हणजे सणासुदीच्या काळात भारतात पॅसेंजर कार आणि ट्रक बसच्या टायर्ससाठी प्रचंड मागणी होती. अच्छा. आणि दुसरं, युरोपमधील त्यांची कामगिरीसुद्धा अपेक्षेपेक्षा खूप चांगली झाली. म्हणजे दोन्ही मार्केटमध्ये चांगली वाढ झाली. अगदी. आणि हे केवळ एका कंपनीचं यश नाही. यातून संपूर्ण ऑटोमोटिव्ह क्षेत्राची स्थिती सुधारत असल्याचं एक सकारात्मक चित्र दिसतं. कंपनीने तर 2026 पर्यंत $5 अब्ज महसुलाचं लक्ष ठेवलं आहे. बापरे. म्हणजे त्यांचा आत्मविश्वास खूपच वाढलेला दिसतोय. नक्कीच. पण याच तेजीच्या कथेत एक अनपेक्षित वळण आहे. पुढची बातमी आहे टाटा पॉवरबद्दल. इथे चित्र पूर्णपणे उलटं दिसतंय. हो का? देशात विजेची मागणी 12% वाढलेली असताना टाटा पॉवरच्या नफ्यात मात्र 12% घट झाली आहे. हे जरा विचित्र नाही का? मागणी वाढतेय पण नफा कमी होतोय. हाच तर या निकालांमधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कसा? म्हणजे बघा, टाटा पॉवरचा महसूल वाढला कारण त्यांनी जास्त वीज विकली, मागणी होती. पण त्यांचा गुजरातमधील मुंद्रा येथील जो अत्यंत महत्वाचा प्लांट आहे ना, हो, तो मोठा प्लांट आहे त्यांचा. तो एका मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे बंद ठेवावा लागला. अच्छा. आणि या शटडाऊनमुळे झालेलं नुकसान आणि वाढलेला खर्च यामुळे त्यांच्या नफ्याला मोठी झळ बसली. यावरून एक अत्यंत मूलभूत गोष्ट अधोरेखित होते की केवळ बाजारातील मागणी पुरेशी नसते. अगदी बरोबर. तुमची स्वतःची ऑपरेशन्स, तुमची यंत्रणा किती कार्यक्षम आणि मजबूत आहे यावरच तुमचा खरा नफा अवलंबून असतो. म्हणजे बाजारातील तेजीचा फायदा घेण्यासाठी तुमची स्वतःची तयारी पण तितकीच पक्की असायला हवी. याच पानावर ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या नफ्यातही 33% वाढ दिसते आहे, ज्याचं कारण पुन्हा सणासुदीची मागणी आहे. हो, लॉजिस्टिक क्षेत्रातही तेजी होते. पण आता वळूया एका मोठ्या समूहाकडे, बजाज फिन्सर्व. यांची हेडलाईन खूपच रंजक आहे. काय आहे हेडलाईन्स? बजाज फिन्सर्वचा महसूल वाढला, पण नेट प्रॉफिटवर तरतुदींचा प्रोव्हिजनचा परिणाम. आता टाटा पॉवरच्या बाबतीत कारण तांत्रिक होतं. इथे तरतुदी म्हणजे नेमकं काय? ही एक खूपच महत्वाची आणि खोलात जाऊन समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. बजाज फिन्सर्वचा एकूण महसूल 24% वाढून 32,040 कोटी रुपयांवर पोहोचला, जो एक उत्तम आकडा आहे. हो, नक्कीच. पण त्याचवेळी त्यांनी संभाव्य बुडीत कर्जांसाठी म्हणजे लोन लॉसेससाठी केलेल्या तरतुदींमध्ये 31% वाढ केली आहे. एक मिनिट. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांनी जास्त कमाई केली, पण त्याचवेळी भविष्यात आपली काही कर्ज बुडू शकतात असं गृहीत धरून त्यासाठी आधीच जास्त पैसे बाजूला काढून ठेवले. अगदी बरोबर. आणि बजाजसारखे मोठी, बाजारावर इतकी बारीक नजर ठेवून असणारी कंपनी जेव्हा असं करते तेव्हा ते केवळ त्यांच्यापुरतं मर्यादित नसतं. अच्छा. हा संपूर्ण अर्थव्यवस्थेतील संभाव्य मंदीचा किंवा ग्राहकांच्या कर्ज फेडण्याच्या क्षमतेत घट होण्याचा एक पूर्वसंकेत असू शकतो. हे आपल्याला सांगताय की वरवर जरी सणासुदीमुळे ऑल इज वेल असं चित्र दिसत असलं तरी आतमध्ये अर्थव्यवस्थेत एक सावधगिरीची भावना आहे. म्हणूनच मग महसूल इतका वाढूनही त्यांच्या निव्वळ नफ्यात फक्त 2% वाढ दिसली. करेक्ट. म्हणजे आपण सुरुवातीला ज्या विरोधाभासाबद्दल बोलत होतो त्याची सुरुवात इथून होतीये. हो. बजाजची ही सावधगिरीची भूमिका पाहता जागतिक गुंतवणूकदारांमध्येही अशीच भावना आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आणि या संदर्भात अमेरिकेच्या बाजारातून एक मोठी बातमी येतेय. नॅस्डॅक बद्दलची. हो, नासडॅक 100 इंडेक्स 2.2% कोसळलाय. आणि या घसरणीचं केंद्रस्थान आहेत मोठमोठ्या टेक कंपन्या. बरोबर. अल्फाबेट म्हणजे गुगलची पॅरेंट कंपनी आणि मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्यांनी भविष्याबद्दल जे अंदाज व्यक्त केले आहेत ते गुंतवणूकदारांना फारसे आवडलेले नाहीत. त्यांना वाटते की या कंपन्यांचे शेअर्स गरजेपेक्षा जास्त महाग झाले आहेत.
ज्याला आपण स्ट्रेच्ड व्हॅल्युएशन्स म्हणतो. अच्छा. त्यामुळे ते आता या महागड्या टेक स्टॉक्समधून पैसे काढून व्हॅल्यू स्टॉक्सकडे वळत आहेत. म्हणजे अशा कंपन्या ज्यांची किंमत त्यांच्या प्रत्यक्ष कमाईच्या तुलनेत अजूनही आकर्षक आहे. अगदी. पण इथे मला एक प्रश्न पडतो. विचारा. याच संदर्भातली पुढची बातमी आहे वॉल स्ट्रीटचं व्हॅल्यू स्टॉक्सकडे वळणं हे .com काळाची आठवण करून देतंय. पण 2000 सालच्या .com कंपन्या आणि आजच्या अल्फाबेट किंवा मायक्रोसॉफ्टमध्ये जमीन आसमानाचा फरक नाही का? आहे तर. आजच्या कंपन्या प्रचंड नफा कमवत आहेत, त्यांच्याकडे अब्जावधी डॉलर्सची रोकड आहे. मग गुंतवणूकदार इतकी का घाबरले आहेत? तुम्ही खूपच अचूक मुद्दा मांडला आहे. हाच 2000 सालच्या आणि आजच्या परिस्थितीतला मूलभूत फरक आहे. तेव्हाच्या अनेक कंपन्या केवळ भविष्याच्या आशेवर चालत होत्या, त्यांच्याकडे नफा नव्हता. बरोबर. आजच्या टेक कंपन्या प्रचंड नफा कमवत आहेत, पण भीती नफ्याबद्दल नाही तर वाढीच्या दराबद्दल आहे, ग्रोथ रेटबद्दल. ओके. वाढीचा दर. गुंतवणूकदारांना वाटतंय की या कंपन्यांचा जो अविश्वसनीय वाढीचा दर होता तो आता काहीसा कमी होईल. आणि जेव्हा तुम्ही प्रचंड महागडे शेअर्स खरेदी करता तेव्हा तुम्ही केवळ सध्याच्या नफ्यासाठी नाही तर भविष्यातील अत्यंत वेगवान वाढीसाठी पैसे देत असता. त्या वाढीवरच शंका निर्माण झाल्यामुळे ही विक्री दिसतीये. बरोबर. समजलं. म्हणजे प्रॉब्लेम कंपनी वाईट असण्याचा नाही तर अपेक्षा अवास्तव वाढलेल्या असण्याचा आहे. या सगळ्या जागतिक अनिश्चिततेच्या वातावरणात भारतीय बाजारासाठी मात्र एक मोठी बातमी आहे. हो, NSEच्या IPO बद्दल. हो. नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE आपला IPO आणण्याच्या तयारीत आहे. 10 फेब्रुवारीला त्यांच्या बोर्डाची बैठक आहे आणि हा भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील एक मैलाचा दगड ठरू शकतो. विचार करा, जी संस्था इतर हजारो कंपन्यांना शेअर बाजारात लिस्ट होण्यासाठी एक प्लॅटफॉर्म देते, ती स्वतःच आता लिस्ट होणार आहे. खरंच. NSEचा IPO येणं म्हणजे केवळ एक कंपनी शेअर बाजारात येत नाहीये. यामुळे बाजाराची पारदर्शकता आणि एकूण कारभारावर कसा परिणाम होतो हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरेल. पैशांच्या या जागतिक प्रवाहाबरोबरच वस्तूंचा प्रवाह म्हणजे प्रत्यक्ष व्यापार कसा बदलतय ते पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. हो. रशियाच्या बाबतीत परिस्थिती वेगाने बदलतीये. या बातमीत म्हटलंय की भारताची रशियाकडून होणारी कच्च्या तेलाची आयात लक्षणीयरित्या कमी झाली आहे. हो, आणि हे खूप मोठे बदल दर्शवतं. काही महिन्यांपूर्वी म्हणजे युक्रेन युद्धानंतर भारत सवलतीच्या दरात रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत होता. हो, ती मोठी बातमी होती. पण आता चित्र बदलतंय. एक तर रशियन तेल वाहून नेणाऱ्या जहाजांवर अमेरिकेने लावलेले निर्बंध, अच्छा. पेमेंट करण्यासाठी येणाऱ्या अडचणी आणि मुख्य म्हणजे रशियाकडून मिळणारी सूट म्हणजे डिस्काउंट कमी झालीये. त्यामुळे आता परवडत नाहीये. बरोबर. त्यामुळे भारतीय रिफायनरीज पुन्हा एकदा मध्य पूर्वेतील आपल्या पारंपरिक भागीदारांकडे जसं की इराक यांच्याकडे वळतायत. यातून जागतिक ऊर्जा बाजारातील गुंतागुंत आणि भूराजकीय समीकरणांचा व्यापारावर कसा थेट परिणाम होतो हे स्पष्ट दिसतं. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारात कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू असं काही नसतं, फक्त व्यवहार असतो. अगदी. याच धोरणात्मक बदलांशी संबंधित एक सकारात्मक बातमी आहे. कोणती? मतभेद मिटले. इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क म्हणजे IPEF पुरवठा साखळी कराराला अखेर मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. हां, खूप महत्वाचा निर्णय आहे. हे खूप किचकट वाटते ऐकायला, पण याचं महत्त्व काय आहे? याचं महत्त्व खूप मोठे आहे, विशेषतः कोरोना महामारीच्या अनुभवानंतर. याला सोप्या शब्दात समजून घेऊया. समजा तुम्ही तुमच्या सगळ्या किराणा मालासाठी एकाच दुकानावर अवलंबून आहात. ठीक आहे. जर ते दुकान काही कारणाने बंद झालं किंवा तिथे माल संपला तर तुमची अडचण होते. हो, नक्कीच. पण जर तुम्ही आधीच 2-3 वेगवेगळी दुकानं शोधून ठेवली तर तुमचं काम अडत नाही. बरोबर. देश आता जागतिक व्यापारात नेमका हाच विचार करत आहेत. कोरोना काळात आपण पाहिलं की जगाची फॅक्टरी म्हटल्या जाणाऱ्या चीनमधील पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यावर जगभरात काय हाहाकार उडाला होता. हो, सगळं थांबलं होतं. हां. IPEF करार ज्यात भारत आणि इतर 13 सदस्य देश आहेत तो नेमका यासाठीच आहे. चीनवरील अवलंबित्व कमी करून एक पर्यायी, मजबूत आणि विश्वासार्ह पुरवठा साखळी म्हणजे सप्लाय चेन तयार करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. आता मात्र या सगळ्या आर्थिक आणि जागतिक घडामोडींच्या पलीकडे एका अशा बदलाकडे वळूया जो थेट आपल्या आणि माझ्या कामाच्या टेबलापर्यंत पोचलाय. अच्छा. या सगळ्या बातम्यांमध्ये माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची बातमी ही आहे, कारण याचा थेट परिणाम आपल्या सगळ्यांच्या नोकरीवर आणि भविष्यावर होणार आहे. हेडलाईन आहे, मानवी गरजेची छाननी सुरू. ही हेडलाईनच थोडी धडकी भरवणारी आहे. नक्कीच आहे. ही बातमी आपल्या कामाच्या भविष्याबद्दल खूप काही सांगून जाते.
इन्फोसिस, विप्रोसारख्या मोठ्या आयटी कंपन्या आता नवीन नोकर भरती करण्यापूर्वी इथे खरंच माणसाची गरज आहे का हा प्रश्न स्वतःला विचारत आहेत. बापरे. ते आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AIचा वापर करून कमी कर्मचाऱ्यांमध्ये जास्त उत्पादन कसं मिळवता येईल यावर लक्ष केंद्रित करत आहेत. यालाच बातमीत ह्युमन लेटन्सी कमी करणे असं म्हटलं आहे. ह्युमन लेटन्सी म्हणजे माणसाला एखादं काम समजून घ्यायला, ते करायला आणि मग ते तपासायला वेळ लागतो. AI हेच काम अत्यंत वेगाने आणि अधिक अचूकतेने करू शकतं. याच संदर्भात डिजिटल कोवर्कर्स ही संकल्पना वेगाने पुढे येत आहे. हे डिजिटल सहकारी नक्की आहेत तरी कोण? हे रोबोट्स आहेत का या आपल्यासोबत ऑफिसमध्ये बसतील? नाही, हे फिजिकल रोबोट्स नाहीत. डिजिटल कोवर्कर्स म्हणजे AI आधारित सॉफ्टवेअर किंवा टूल्स जे माणसांसोबत काम करतात. अच्छा, सॉफ्टवेअर. विचार करा, तुम्हाला एक मोठा रिपोर्ट बनवायचा आहे. त्यासाठी लागणारा सगळा डेटा गोळा करणे, तो स्प्रेडशीटमध्ये व्यवस्थित मांडणे आणि त्याचे सुरुवातीचे चार्ट्स बनवणे. हे सगळं किचकट आणि वेळखाऊ काम. तुमचा डिजिटल सहकारी काही मिनिटांत करून देईल. म्हणजे कंटाळवाणं रिपीट होणारं काम मशीन करेल आणि विचार करण्याचं, महत्त्वाचे निर्णय घेण्याचं काम माणूस करेल. परफेक्ट. तुमचा वेळ वाचेल. तो त्या डेटावरून निष्कर्ष काढण्यात, पुढील रणनीती ठरवण्यात आणि नवनवीन कल्पना मांडण्यात. बातमीत स्पष्ट म्हटलं आहे की हे माणसांची जागा घेण्यासाठी नाहीत, तर त्यांची क्षमता वाढवण्यासाठी आहेत. बरं. कंपन्यांना आता माणसांना अशा कामांसाठी वापरायचं आहे जिथे सर्जनशीलता, धोरणात्मक विचार आणि भावनिक बुद्धिमत्ता आवश्यक आहे. हाच कामाच्या पद्धतीत होणारा सगळ्यात मोठा बदल आहे. पण याचा एक दुसरा अर्थ असा नाही का की जे एंट्री लेव्हल काम असायचं, जे डेटा एंट्री किंवा बेसिक रिपोर्टिंगचं होतं, हो, त्या नोकऱ्या मोठ्या प्रमाणात कमी होतील? नवीन पदवीधरांसाठी हे चिंताजनक नाही का? ही एक अत्यंत वास्तविक आणि महत्त्वाची चिंता आहे. या बदलामुळे कामाच्या स्वरूपात नक्कीच बदल होईल. अनेक पारंपरिक एंट्री लेव्हल भूमिका कमी होतील किंवा त्यांचं स्वरूप बदलेल. म्हणजे आता नवीन कौशल्य शिकावी लागतील? बरोबर. त्यामुळे आता शिक्षण व्यवस्थेला आणि तरुणांना स्वतःला नवीन कौशल्य शिकून घ्यावं लागेल. केवळ डिग्री पुरेशी ठरणार नाही. AI टूल्स वापरण्याची क्षमता, डेटा विश्लेषण आणि समस्या निवारण म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग यांसारखी कौशल्य अधिक महत्त्वाची ठरतील. हा एक मोठा सामाजिक आणि शैक्षणिक बदल असणार आहे. तर आजच्या या सविस्तर चर्चेतून आपण काय शिकलो? चित्र खूपच गुंतागुंतीचं आहे. एका बाजूला भारतीय बाजारपेठेत मागणीमुळे तेजी आहे, पण त्याचवेळी कंपन्यांना ऑपरेशनल अडचणी आणि भविष्यातील धोक्यांची जाणीव आहे. जागतिक बाजार साशंक आहे. गुंतवणूकदार महागड्या टेक कंपन्यांमधून पैसे काढून सुरक्षित पर्याय शोधत आहेत. हो, जागतिक व्यापाराची समीकरणं सुद्धा बदलत आहेत. आणि या सगळ्याच्या पलीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्या कामाची व्याख्याच मुळापासून बदलत आहे. या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतो, जो आपल्या श्रोत्यांनी पुढे घेऊन जावा. सांगा. आपण पाहिलं की कंपन्या कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि ह्युमन लेटन्सी कमी करण्यासाठी डिजिटल कोवर्कर्स वापरत आहेत. पण जसजसे हे डिजिटल सहकारी अधिक हुशार आणि सामान्य होतील, तसतसे भविष्यातील कामाच्या ठिकाणी मानवी उत्पादकता आणि त्यांचं मूल्य ते नेमकं कसं मोजलं जाईल? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. जेव्हा तुमचा डिजिटल सहकारी तुमच्यापेक्षा 10 पट वेगाने काम करेल, तेव्हा तुमचं महत्त्व कशात असेल? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्याला सगळ्यांना मिळून शोधावं लागेल. खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सखोल चर्चांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.